नमस्कार मंडळी. दर 3 वर्षांनी येणारा हा अत्यंत पवित्र असा पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास, धोंड्याचा महिना. या महिन्याला अधिक मास का म्हणतात आणि भगवान विष्णूंनी याला आपले नाव का दिले, तसेच या महिन्यात 33 या संख्येलाच महत्त्व का दिले जाते, याबद्दलची सविस्तर माहिती कथा आपण जाणून घेणार आहोत. या महिन्यात कथाश्रवणाला खूप मोठे महत्त्व आहे. आजपासून आपण या संपूर्ण महिन्याची कथा मालिका सुरू करत आहोत. फार प्राचीन काळी जेव्हा ऋषीमुनींनी कालगणना केली तेव्हा सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना तयार झाला. पण या महिन्याला कोणीही स्वामी मिळेना. ज्याप्रमाणे समाजात नाव नसलेल्या व्यक्तीला मान मिळत नाही, तसेच या महिन्याचे झाले. इतर महिने चैत्र, वैशाख इत्यादी त्यांचे सण आणि उत्सव साजरे करत होते. पण या महिन्याला मलिमलूज, मैल किंवा टाकाऊ मानले जाऊ लागले. लोक यात शुभ कार्य करत नव्हते. यामुळे हा महिना अत्यंत दुःखी झाला. हा महिना रडत रडत वैकुंठात भगवान विष्णूकडे गेला आणि म्हणाला, देवा, माझा काय अपराध? सर्वांनी मला वाळीत टाकले आहे. मला कोणीही स्वामी नाही. माझे अस्तित्व निरर्थक आहे का? त्या महिन्याची करुणा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. ते म्हणाले, आजपासून तू हताश होऊ नकोस. मी तुला माझे नाव देत आहे. आजपासून तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील. जे लोक या महिन्यात माझी भक्ती करतील, दीपदान करतील आणि कथा ऐकतील त्यांना इतर महिन्याच्या तुलनेत कोटीपट पुण्य मिळेल. अशा प्रकारे भगवान विष्णूच्या कृपेने हा महिना जगातील सर्वात पवित्र महिना ठरला. या महिन्यात शुद्ध मनाने केलेली सेवा कधीही वाया जात नाही. म्हणूनच भगवान विष्णूंनी या दुर्लक्षित महिन्याला आपले नाव देऊन त्याला पुरुषोत्तम मास म्हणून गौरवले. पण तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का की अधिक मासात प्रत्येक गोष्ट 33 या संख्येतच का केली जाते? 33 अनारसे, 33 दिवे, 33 वाण या 33 संख्येचा आणि आपल्या 33 कोटी देवाचा काय संबंध आहे? आजच्या या भागात आपण यामागचे सविस्तर शास्त्र आणि कथा जाणून घेणार आहोत. पाहूया 33 आकड्याचे रहस्य. जेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याचा स्वीकार केला तेव्हा त्यांनी स्वर्गलोकातील सर्व देवतांना एक विशेष आवाहन केले. विष्णू म्हणाले, हा महिना आता माझा आहे. त्यामुळे या महिन्यात जी काही पूजा अर्चना होईल त्याचे फळ मिळवून देण्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आवश्यक आहेत. तेव्हा 33 कोटी देवतांनी या महिन्यात पृथ्वीवर सूक्ष्म रूपाने वास करण्याचे मान्य केले. म्हणूनच अधिक मासात केलेली पूजा थेट 33 कोटी देवापर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे. 33 या संख्येचे गणित अनेकांना वाटते 33 कोटी म्हणजे 33 करोड. पण शास्त्रात कोटी या शब्दाचा अर्थ, प्रकार, कॅटेगरी असाही होतो. यामध्ये खालील देवतांचा समावेश होतो. 12 आदित्य सूर्याची 12 रूपे, 8 वसु निसर्गातील घटक, 11 रुद्र महादेवाची रूपे, 2 अश्विनी कुमार या मुख्य 33 देवतांचे प्रतिनिधी म्हणून आपण अधिक मासात 33 ही संख्या पाळतो. जेव्हा आपण 33 अनारसे किंवा 33 वस्तू दान करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात या 33 प्रकारच्या देवतांना कृतज्ञता अर्पण करत असतो. अधिक मासात अपूप म्हणजेच अनारसे दान करण्याला विशेष महत्त्व आहे. अनारशाला असणारी असंख्य छिद्रे हे आपल्या आयुष्यातील पापाचे प्रतीक मानले जातात. जेव्हा आपण 33 अनारसे दान करतो तेव्हा माझ्या हातून घडलेली सर्व पापे नष्ट व्हावीत आणि 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळावा हा त्यामागचा शुद्ध हेतू असतो. त्याचप्रमाणे 33 दिवे लावल्याने आपल्या आयुष्यातील अंधार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश पसरतो. प्रत्येक दिवा एका देवतेचे स्मरण करून लावल्यास त्याचे फळ अक्षय मिळते. आजच्या दिवशी तुम्ही एक सोपा नियम पाळू शकता. आज शक्य असल्यास भगवान विष्णूच्या मंदिरात किंवा आपल्या घरातील देवघरात विष्णूचे स्मरण करून गाईच्या तुपाचा एक दिवा लावा आणि 33 वेळा खालील मंत्राचा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम पुरुषोत्तमाय नमः या मंत्राच्या उच्चारणाने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते. मंडळी, 33 कोटी देवांच्या अधिष्ठानामुळे हा महिना आपल्यासाठी एक मोठी आध्यात्मिक संधी आहे. उद्याच्या भागात पाहणार आहोत राजा दृढधन्वा यांची रंजक कथा, ज्याने अधिक मास न पाळल्यामुळे
काय गमावले. आजची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री वैष्णवे नमः असे लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करून हे पुण्य मिळवा. धन्यवाद.